हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू स्वातीज किचन. आज आपण बनवणार आहोत घरच्या रेग्युलर मसाल्यांमध्ये अंडा करी. तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन देखील प्रेस करा, म्हणजे तुम्हाला असेच माझे नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. बघू शकता अगदी चमचमीत बनलेली आहे ही अंडा करी. चला तर मग वेळ न घालवता संडे स्पेशल अंडा करीच्या रेसिपीला सुरुवात करूयात. तर याच्यासाठी आपल्याला उकडलेले अंडे लागणार आहेत. तर या ठिकाणी मी 7 अंडे घेतलेले आहेत. तुम्हाला किती प्रमाणात बनवायची आहे त्याच्यानुसार तुम्ही अंड्याचं प्रमाण वाढवू शकता. तर अशा प्रकारे या अंड्यांना मी काप देत आहे. तर यामुळे मसाले आतमध्येपर्यंत जातील आणि दिसायला देखील ॲट्रॅक्टिव्ह दिसेल आपली अंडा करी. तर सगळ्या अंड्यांना अशाच पद्धतीने काप देऊन घ्यायचे आहेत. अंडे उकडताना अंड्याच्या पाण्यामध्ये 2 चिमूट मीठ आणि 2-3 थेंब तेल घातलं तर अंड्याची साल अगदी अलगद निघते. तर या ठिकाणी मी एक पॅन ठेवलेला आहे. पॅनमध्ये अगदी 1/2 चमचा तेल, 1 छोटा चमचा लाल तिखट आणि अर्धा छोटा चमचा हळद आणि थोडंसं मीठ, थोडंसं कोथिंबीर घालायचं आहे. तेल आपण जास्त गरम होऊ दिलेलं नाही आहे. स्लाइटली गरम तेलामध्येच हे सगळं आपण टाकून घेतलेलं आहे, म्हणजे हे मसाले करपणार देखील नाहीत. आणि हे मिक्स केलं का याच्यामध्ये अंडे घालायचे आहेत आपल्याला. आणि हे अंडे जस्ट 2 ते 3 मिनटं ह्याच्यामध्ये फ्राय करून घ्यायचे आहे. तर बघू शकता अशा पद्धतीने. तर यामुळे अंड्याची टेस्ट तर वाढते, परंतु अंडे खाल्ल्यामुळे गॅसेसची जी प्रॉब्लेम होते तर ती देखील होत नाही. तर अशा पद्धतीने थोड्या वेळ अंडे आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत. तर आता मी गॅस बंद केला आहे. हे आपण साईडला ठेवूयात. आता मसाले बनवूयात. तर पॅनमध्ये कोरडेच आपल्याला 3 चमचे धणे आणि 2 चमचे जिरं भाजून घ्यायचं आहे कोरडंच. 1 ते 1.5 मिनटामध्ये छान भाजलं जातं. ह्याचा छान खमंग वास यायला आहे का हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत आणि थंड व्हायला ठेवणार आहोत. आता सेम पॅनमध्ये 1-2 चमचा तेल घालायचं आहे आणि त्या तेलामध्ये 3 चमचे डाळवं घालत आहे मी या ठिकाणी. डाळव्यामुळे आपली भाजी छान घट्टसर होईल. तर हे डाळवं आपल्याला चांगलं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे अगदी ब्राऊन होईपर्यंत. तर हे देखील आपण काढून घेणार आहोत. ज्या प्लेटमध्ये धणे आणि जिरं काढून घेतले त्या प्लेटमध्येच. आता आपल्याला मूठभर खोबऱ्याचे काप घालून घ्यायचे आहेत. ते देखील चांगले ब्राऊन होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. तर मसाले नेहमी कमी गॅसवरतीच भाजा, टेस्ट अजून वाढेल. तर हे देखील काढून घेतलेलं आहे मी. आता सेम याच्यामध्ये 3 मीडियम आकाराचे कांदे, ते देखील आपल्याला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. तर अशा पद्धतीने कांदे देखील आपले भाजून झालेले आहेत, पण कांदे आपण वेगळ्या प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने कांदे आपण वेगळ्या प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत. तर हे दोन्ही मसाले आपल्याला चांगले थंड होऊ द्यायचे आहेत. तर हे थंड झाल्याच्या नंतर आपण मिक्सरवरती वाटून घेणार आहोत. तर हा मसाला थंड झाला आहे. तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हा संपूर्ण मसाला आपल्याला घालून घ्यायचा आहे. कांदा आपण आत्ताच नाही घालणार आहोत, कारण दोन्ही एकदा घातलं तर खोबरं बारीक निघत नाही कधी. तर बघू शकता मस्त अशी फाईन पेस्ट झालेली आहे याची. तर बघा अशा पद्धतीचीच पेस्ट हवी आहे आपल्याला. आता या सेम भांड्यामध्ये हा जो कांदा आहे तर हा कांदा देखील आपल्याला घालून घ्यायचा आहे. 2-3 लसणाच्या पाकळ्या आणि थोडंसं कोथिंबीर घालून घ्यायचं आहे. आणि मिक्सरवरती पाणी घालून अगदी 1 ते 2 चमचा पाणी घातले मी या ठिकाणी, चांगलं बारीक निघावं यासाठी. अगदी फाईन अशी याची पेस्ट करून घ्यायची आहे. तर बघू शकता मस्त फाईन अशी पेस्ट बनवून रेडी झालेली आहे. बघा अशाच पद्धतीची पेस्ट हवी आहे. आता आपण फोडणीची तयारी करूयात. ते कढई घेतली आहे, 7-8 चमचे तेल घेतले आणि तेल साधारण गरम आहे. त्याच्यात 1 चमचा कुटलेला लसण आणि थोडंसं कोथिंबीर घातलेला आहे बारीक कापलेला. तर हे थोडंसं तेलामध्ये परतवायचं आहे. तेल हलकंसं गरम आहे, खूप जास्त गरम केलेलं नाही आहे. तर आता आपण या ठिकाणी जो बनवून ठेवलेला मसाला होता तो घालून घ्यायचा आहे. गॅसची फ्लेम अगदी कमीच ठेवायची आहे
आणि कमी फ्लेमवरतीच हा मसाला आपल्याला सतत चमचा फिरवत फिरवत तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे. तर मसाला तुम्ही तेलामध्ये किती चांगल्या पद्धतीने फ्राय करता याच्यावरती तुमच्या अंडा करीची टेस्ट अवलंबून राहणार आहे. तर गॅस अजिबात वाढवायचा नाही आणि असं तेल सुटेपर्यंत आपल्याला हा मसाला भाजून घ्यायचा आहे. आता याच्यामध्ये मी 1 छोटा चमचा हळद घातली आहे आणि 3-4 चमचे लाल तिखट घातले. लाल तिखट तुम्ही तुमच्या टेस्टच्या अकॉर्डिंग घालू शकता. लाल तिखट घातल्यावर व्यवस्थित असं तेलात परतून घ्यायचं आहे आपल्याला. आणि मीठ राहिलेलं होतं तर चवीच्या अकॉर्डिंग आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे याच्यामध्ये आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता या ठिकाणी आपण जे अंडे फ्राय करून ठेवलेले होते तर ते सगळे अंडे आपल्याला ह्याच्यामध्ये घालून घ्यायचे आहेत आणि हलक्या हाताने मसाला अंड्यांमध्ये व्यवस्थित कोटिंग होईल अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम फुल टाईमसाठी कमीच ठेवलेली आहे. तर अशा पद्धतीने मसाला अंड्यांना व्यवस्थित कोट झाला का याच्यामध्ये आपण पाणी घालणार आहोत. तर पाणी गरम करून घालायचं आहे, त्यामुळे टेस्ट व्यवस्थित मेंटेन राहते. तर हे मसाला विसळलेलं पाणी आहे मिक्सरच्या भांड्याचं आणि दुसरं पाणी घातलेलं आहे. तर जवळपास 1 ते 1.5 ग्लास पाणी मी याच्यामध्ये घातलं आहे आणि झाकण ठेवून एक छान उकळी काढून घ्यायची आहे. तर तुम्हाला किती थिक किंवा पतली ग्रेव्ही पाहिजे त्याच्या अकॉर्डिंग तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता. आता मी थोडासा कापलेला कोथिंबीर घालत आहे आणि आता गॅस आपण बंद करून घेणार आहोत. तर बघू शकता मस्त चमचमीत अशी अंडा करी बनवून रेडी झाली आहे. तर याच्यासाठी आपण खूप जास्त मसाले वापरलेले नाही आहेत. अगदी घरी उपलब्ध मसाल्यांमध्ये आपली ही भाजी बनवून रेडी होते. आता आपण ही सर्व करून घेऊया. तर बघू शकता रस्सा अगदी मस्त घट्ट बनलेला आहे आणि दिसायला देखील तितकीच छान दिसत आहे. वरतून थोडासा कोथिंबीर मी घालत आहे गार्निशिंगसाठी. अगदी कोणीही बनवू शकेल आणि घरच्याच उपलब्ध सामानामध्ये बनते अशी ही अंडा करी. तर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.